आज मला वाटायला येऊ पाटील 12 वाजस्तोरच बोलावं काय की कसं. कारण जोडच गेल्या वर्षीपेक्षा लय भारी बसलाय हो. गेल्या वर्षी तुम्ही एकटेच होते, यंदा हे लाभलंय. हां, एकशे भले दो म्हणायचं. एकाला दोन असल्यावर मजा येते. म्हणून तर बकळ एकट्या माणसाकडे काय नसतं. तुम्हाला वाटते ते लय सुखी आहे, तेच काहाचं सुखी आलं ते तर लय दुखी राहते. आता गायनाचा जोड असा नव्हता गेल्या वर्षी. गेल्या वर्षी होते नारायण महाराज. तुम्ही बघा आहे मोबाईलमध्ये, हे ना अजून बी. गेल्या वर्षी हे नव्हते, ते वाढवण्याचे होते तनपुरे. हा, यंदा दिसणार ते. हा, आता ते मला म्हणते तुम्ही काही म्हणा बाबा, मी या बका. आणि बऱ्याच मोबाईलवर पाहून त्या यूट्यूबला कीर्तन टाकले. आता ते मी काही कधी टाकीत नाही, पण असंच भरून घेतलंय आणि टाकलंय. केंदळी गाजली त्या कीर्तनानं. कोणाचे फोन आलेत, बाबा तारीख द्या ना. मी तारीख घेण्याच्या लायकीचा नाही रे म्हणलं. आणि तुम्ही यूट्यूब पाहून फसू नका. पुन्हा एक महाराज मला केंदळीचं कीर्तन आणि केंद्रीय महाराजच काय म्हणले अहमदपुराकडे, म्हणले महाराज तुमचं कीर्तन लय भारी आहे पण भजने भारी नव्हते हो. खरं इमानदारी, भजने लय भारी नव्हते, भजनेला काही जमच न गेलं. मी आलं मग तुमच्या संग कुस्ती करूया. त्यानं नेलं अहमदपुराकडं आणि मग भरपूर भजने होते ना, असे धारव धरले. मग म्हणले नाही राव, भजनेकडे गुन्हा नाही, तुमच्याकडे गुन्हा आहे. कारण आपण पैलवानच तसा आहे, जसे पैलवान पुढचा मिळेल तसा डाव टाकतो. चांगला जोड आहे. 12 वाजले तरी काही वाटणार नाही. आणि तुम्ही नाईला जण बसताल, तुम्ही काही म्हणणार नाहीत. पण तिकडल्या काठ जे म्हणताल आता जाऊ द्या ना घरी. याच्यानं आकारानं बघू. विडाला नको नको मान, नको अभिमान, नको नको मान, नको अभिमान, नको नको फुगायले हो. असा वाटायला डान्स करावं पण टंगडं मोरडे करू काय. हे वातावरण पाहून बळच उभं राहिलं. नाही तर युवा पाटलाला म्हणलं होतं खुर्ची आणून ठेवा, तर त्याला माहिती आहे जुनं असल्यानं खुर्ची जुनी आणली. कारण आता ह्या राहिल्या नाहीत ना. मग हे म्हणू लागले, ते साऊंडवाले आहेत का, ते म्हणले ही बरी दिसत नसेल तर उचलू का. मी आलं नका, आता उचलू नका, दुसरी आणायची नाहीत, हे आणली हीच बरी आहे. आताच मी जेवायला गेलतो ना, कोणाची पंगत होती,
दशरथराव इथं आल्या येरीत चला आहे ना म्हणलं न ग तर यायचा लयच आग्रह नाही हो पंक्तीवाला नाराज होते. आता मी नाराज झालो ना मला काही दिलं नाही नव्हतं. आता पुढं आडून मागं येर झाली. आता पंक्तीचं खाला आम्ही काही माजुरी नाही पण पंक्तीला मसाला असते तेलकट असते आणि ती का चपाती आहे का हो पंक्तीची उंडे खाची सवय लागली आपल्याला. मस्त बायानं बारीक चपात्या करावं ना पण हे रठ्या एवढा चपाता ती चपाती असती होय. ते बेलनं बी एवढं उंडा शेराचा. ती बाई इथून चपाती इथं धरते आणि रपकून आदळी ती त्या तयावर. मग काय त्याला वरून असं 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 दाबायचं ते चटके बसलेले दिसतात मधात तसंच उंडा. आणि मग 11च्या पुढे कीर्तन सहन कशानं व्हायना त्या चपात्यानंच. 10:30 झाले की ते पोट न्यारच करायला कुट कुट ते कुट कुट करीत नाही ते म्हणते उठ. अरे आम्हाला झोपी नाही तर रोज मी 2 तासाच्या वरी झोपत नाही आणि असे उंडे खाल्ल्यावर कसं राहतो. 65 वर्ष होऊन गेले ते पाटील अजून काही कोणताच रोग नाही. कोणताच रोग नाही अजून बीपी नाही शुगर नाही काहीच नाही. मग ते मोतीचूर खा म्हणू लागले मला नका बाबा. मग म्हणले शुगर आहे का शुगर नाही हो. शुगर म्हणलं की राग येत आहे मला. शुगर का अशी आली. मग ते म्हणू लागले डिकाशन पेता का नका बाबा. म्हणलं ते दलिंदर धंदा आहे. डिकाशन काय म्हणून प्यायची मस्त दुधाचा चहा काय होत नाही. एक जण आमचे PS आहेत बचाटे साहेब ते म्हणले तुमची इतकी एनर्जी कशी मी 3 तासाशिवाय कीर्तन सोडित नाही ना कधी. ते म्हणले तुम्ही एवढे फ्रेश कसे राहता. नाही इकडं नाही गाय बरं नका तिकडं आमच्या इकडे आमच्या तिकडे एवढे कसे फ्रेश राहता. झोपही नाही काय नाही. याला फक्त ताकद म्हणलं चहाची. रोज 20-25 सिंगल चहा पितो आणि ते बी दुधाचा. हे काळ्या चहात काय हो घेण्या देण्याचं. त्या काळ्या चहात आणि जारच्या पाण्यामध्ये काहीच नाही. तुम्हाला सांगतो मी जारचं पाणी पित नाही डिकाशन पित नाही. मी एरीचं बोरचं पाणी पितो. असलं तर कीर्तन सुटल्यावर द्या नाही तर ते दलिंदर पाणी नका पाहू मला. मी अर्ध्या गिलासावर आलो तेव्हापासून ते पितच नाही पाणी. अर्धा गिलास पिलंय तर 3दा गेलो. का पाणी आहे का हाडं ठिसूर झाले माणसाच्या कमरा बुगा झाल्या घेण्या देण्याचं सवय लागली. ज्या एरीच्या बोरच्या पाण्यामध्ये जे ताकद आहे का या जारचं पाणी नवं हे बॉटलचं पाणी नवं. तुम्हाला परीक्षा बघायची असेल तर बॉटलच्या पाण्यामध्ये तुम्ही माशी सोडा पाण्यातली 10 मिनिट जर राहिली तर मग पाणी प्याते. आधी माशी टाकून बघा. तुम्ही म्हणता नाही रे माशा टाकलेलं प्यावं का. अरे खेकडे खाल्ले त्या पाण्यानं. त्या पाण्यामध्ये बरेच काही बी मेलेलं असतंय हो. उगा तुम्ही म्हणता फिल्टर. आपण फिल्टर नाही बाबा. मी गेले की म्हणता महाराज फिल्टरचं आहे. मी फिल्टर या नाही ते फिल्टर नकोच. अरे शुद्ध पाणी प्यायचं. जुने लोक आता मी बरेच वर्षे जनावरं ढोरं वळले तर गाई म्हशी तर वाहत्या नदीचं पाणी पित होतो. ह्या एरीच्या काठाला त्या नदीच्या काठाला हे करायचा खड्डा जरसा हिरा आणि ते पाणी प्यायचं. तरी मग काहीच आजू का याच्या ते आलते बघा डेमो दाखिणारे. ते डेमो दाखवतात ना त्या गिलासामध्ये दोन्ही पाणी घेतलं. याच्यात बघा किती जंतू आहेत. मी आलो बाप्पा 50 वर्ष झालं पाणी प्यायलो. माझ्या पोटात गच्च भरले असतील. लोकांच्या डोळ्यात धूळ फेक नाही. जितके माणसं ज्ञानी झाले का तितक्या ज्ञानाचा लुटमार करणाऱ्या लोकांना पैदा केलंय. ते विढाला खरं सांग का इमानदारीनं खोटं सांगा ना. मी आज येऊ पाटलाच्या इथं एक भाकर खाण्यासाठी आलतो. मला चला परंपरेचा सप्ताह आहे इतका जुना सप्ताह आहे. आपण भाकर भाजी मी काही लय
हे नाही ते नाही करणारा नाही. एक भाकर खावा म्हणून आलो इथं येईन जे आडीलं तर म्हणले नाही जमतच नाही. गाडी बसलो आणि तिकडं नेलं. तिथं नेल्यावर म्हणले वा वरी. त्याला काय माहिती आहे टंगडं मोरडे म्हणून. वरी जाता येणं म्हणलं नग बाबा. बसलो खाली. ते टमाट्याची भाजी चांगली झाली म्हणून येऊ पाटील जमलं जराशी खाल्ली भेद ते वरण तर नगस. अरे एक दिवस खाणं नाही रोज फिरायचं आहे आम्हाला. रोज 2-2, 3-3 कीर्तनं करायचे. झोप 2 तासाच्या वरी नाही ना. असं तेलकट खाल्ल्यावर आणि हे असं एवढ्या चपात्या खाल्ल्यावर हो तुम्हाला 1-1.5 तासाचं कीर्तन सहन होईना. आम्हाला रोजच 3-3 कीर्तन आहेत. आमचं काय होईल त्या पोटाचं. तुम्हाला 1 तासात करायला का नाही गुई. सप्त्यात रोजच पंक्तीला 8 दिवस खा बरं तुम्ही. मग ते पंक्तीला गेल्यावर तिथे 1-2 म्हणू लागले अरे आज कीर्तनाला याचं आहे का नाही आज ब्रेक डॅन्स आहे. ते दुसरं म्हणते आलंय का नाही. मी तिथंच त्याला काय माहिती हेच आहे म्हणून सिने. फक्त त्यानं ब्रेक डान्स लांबून पाहितल्याला मोबाईलवर पाहितल्याला. आज ब्रेक डॅन्स नाही आज मला आदिवासी डॅन्स करायचा होता. आणि आदिवासी डॅन्स काही लय आवड नाही. बघितलं असं मोदीनं काल बघितलं ना नाशिकला. ते डॅन्स करायचा होता पण आता बचेंगे तो और लढेंगे पुढच्या वर्षी करू. यंदा जरा टंगडं मोरडे आणि साधं मोरडे नाही रॉड येईल बाहेर नाही तर दुसरं ऑपरेशन. मग ते उभं राहिलो बळजबरीनं. ह्या भजनाच्या आनंदामुळं उभं राहिलो. एवढे गायक भारी आहेत आणि आपण बसले होते की मजा येणार नाही. आणि यायलाही माहीत नाही. ते म्हणते हे तर चांगलं आता सोकलं की रे चांगलं नाही तर न दिसायलं बसलंय कसं. आता मी बसणारा नाही बसणारही नाही आणि जेव्हा बसलो तेव्हा पुन्हा उठणार नाही. ही ताकद आहे आमच्या मारुतराव महाराजाची. 25 वर्षे मारुतराव महाराजाची संगती केलेली. त्यानं आयुष्यात कधीच 90 वर्षामध्ये झोप घेतली नाही. 40 वर्षे जमिनीला पाठ लावली नाही. त्या महात्म्यासंग 25 वर्षे राहिलेलं आहे. आम्हाला त्याचं काहीच भेव नाही. बसायचं आणि जेव्हा बसतो तेव्हा कायमचेच जातो. विडाला कानात महाराज भगवंताला विनंती करतात नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तोची सुखी. अरे अभिमान आला रे आला की अभिमानी माणसाला मान पाहिजे. मान पाहिजे. आणि जे मानाला भुकेजलेला आहे का तर देव तुझ्याकडे डुकूनही बघत नाही. तुका म्हणे यासी मानाचा कंटाळा धावतसे घरा भाविकाच्या धावतसे घरा भाविकाच्या धावतसे घरा भाविकाच्या. मानाचा कंटाळा आणि धावत असे घरा भाविकाच्या. अरे भाविक माणसाच्या घरी धावत येतो मनानं आणि मान पाहणाऱ्याकडे ते डुक्कूनही बघत नाही. म्हणून कुठलाच मान न पाहणारा माणूस भगवंतानं दिलेलं प्रेम असते त्याच्याजवळ. आणि प्रेम नसेल तर अभिमान आल्याशिवाय राहत नाही. तर अभिमानानं बड्या बड्या लोकांची हानी झाली. तुमची आमची गोष्ट सोडा आपण आहेतच काय. अभिमान लागे अभिमान लागे सुखाची पाठी. अभिमान लागे अभिमान लागे सुखाची पाठी.
कीर्तन उंच नेऊन घातलं बाबा आता. म्हणजे उंच का नेऊन घातलं तुम्हाला म्हणायलो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुमची आमची कुठं डाळ शिजेल. यासाचा मुलगा सुखाचार्य जे ज्ञान पूर्ण आहे का पृथ्वीवर ते संपूर्ण यासाच्या मुखातलं आहे. आणि त्या यासाचा मुलगा सुखाचार्य ब्रह्मवेता त्याला अभिमानानं पछाडलं. हाती बुडायला ओटाच्या मदारीहून पाणी चालले. शेळी म्हणते मी जाऊन बघते मग आळपणी भिजल काय. आणि काही माणसामध्ये ते महाराज आपलं सांगते. कीर्तन इतकं हलकट आहे का तुमचं सांगायला. कीर्तन हे मोठ्याचं असतंय. सामान्य लोक काही करता कीर्तन आहे म्हणजे काही सामान्याचं सांगाय असते. मोठ्याच्या कथा सांगा जाऊ देवाची संताची. उगच काही कोणाच्याही कथा सांगू नये. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावी जेने करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची आईसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. ही मर्यादा वाटुळ केलं आता. आपण घ्यावं म्हणून घ्यालेत. आणि यूट्यूबनं इतके लोक हुशार केले की एक कीर्तन बरं वाटलं की दुसरं चाळीत येतं. अभंग दुसरं सांगणं तेच. अरे मग म्हणतात हे तर न्यारच आहे. म्हणून उग कोणचाही अभंग घ्यावं म्हणून घ्यायचं आणि काहीतरी बोलायचं याच्या करता नाही. आता एखाद्यावर काही होईल थोडंफार कमी रमी बी सांगा की. पण का कुठेही उठलं की तेच. म्हणून कीर्तन तरी कोणाच्या मुखातून ऐकावं याचंही शास्त्र आहे. हरिदासामुखी हरिकथा श्रवण आणि तेने पुण्य विशेषता. पण आज झालंय कसं आता कोणी बोलणारं राहिलं नाही. बोललं तरी त्याचं ऐकाय कोणी रिकामं नाही. आता बरेच लोक बाबा आता इथं एक परंपरेचा सप्ताह आहे म्हणून कोणी काही म्हणलं नाही. नाही तर कोण्याही गावात गेले की पोरं म्हणायचं महाराज कीर्तन असं झिंगाट झालं पाहिजे. हे ब्रह्मज्ञान हे कोणी ऐकणं झाले. यार का मातीत जायचं काय. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द विषय नास केला शब्द ज्ञानी इसे लोभी मनी साधन हे बुडविले. अरे हे कीर्तन म्हणजे उगं टाइमपास आणि मनोरंजनाचं साधन म्हणून लोक पाहिले. पण कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन
जोशीनं परमान म्हणलं, पण साधं म्हणलं हो. कारण ते थोडं भीमसेन जोशीच्या आवाजात त्या तोडीत म्हणल्यावर थोडं बरं वाटतंय. आता अर्धा तास बाकी आहे, तोपर्यंत एखादा ठेका चल द्या काय झाली. अहो याच्यातच आनंद आहे. तुम्ही म्हणताल परमान गवसलं नाही, कोणचंही म्हणायचं आणि काय गवसायचं असं म्हणतात. मी नाही बंद करीत. आणि बसलेल्याचा इतका उपकार आहे, कवधी तरी कोण्या भजण्याला बसलेला माणूस उठून म्हणला का तू काय म्हणायलास म्हणून, तुम्ही कायही म्हणा. कीर्तन चांगन होय अंग हरे रूप. हे शरीर कीर्तनानं देव होते. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. भाग्य तरी ऋणी देव ऐसा. पण कीर्तन चांग असावं म्हणजे चांगलं असावं, चांगलं असावं.